द्यायचं मैदानामध्ये चेतनजी घरत आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण स्वागत आणि सन्मान करूया, त्यानंतर मॅचला आपण सुरुवात देखील करणार आहोत. मी विनंती करतोय गणेश पाटील यांना की आपण आपल्या शुभास्ते राम पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान स्वीकारताना या स्पर्धेचे आपण पाहतोय प्रमुख पाहुणे राम पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. गणेश पाटील यांच्या शुभास्ते माहीची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद. मनोजी भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका षटकानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया, कारण की मॅच फार महत्वाची आहे. स्वागत सन्मान होत असेल दिवसभर, मात्र मॅच ही फार महत्वाची आहे. कॉमेंट्री चालू कॉमेंट्री असणं गरजेचं आहे. गोलंदाज सुरू होता इथे ओल्ड इज गोल्ड लेजंड गोलंदाज आपण पाहतोय लक्ष्मण भोईर फ्रंट लाईन गोलंदाज आणि समोर स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतोय राकेश घरत आणि नो स्ट्राईकला गिरीश पाटील. पहिला चेंडू अगदी कॉमेंट्री बॉक्स इन कडून राईट आर्म ओ द विकेटने गोलंदाज. मॅच ऑन झाली आहे. पहिला चेंडू काव कॉर्नर मध्ये शतरक्षक फक्त बघत राहील, कारण की चेंडू निघून जातोय तारामंडल मध्ये सीमा पार येतोय केपीएल षटकार. विकेटची फार आवश्यकता झाली आहे. गोलंदाजाला दबाव वाढला गेलाय त्या टीमवर. अजून एक मोठा स्ट्रोक खेळायचा तर बॅटवर आला नाहीये. मिड विकेट क्षेत्राचा शतरक्षक आता इथे चेंडूपर्यंत पोहोचला जातोय. भूषण पाटील चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या धावपलकावर 11 धावा 11. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते टीम लीट गजानन स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. टीमचे ओनर आज भरपूर खुश असतील ज्या प्रकारची सुरुवात मिळाली आहे. कुमार भावेश पाटील टीमचे ओनर सध्या डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज लक्ष्मण थोडस रनअप चुकतंय. नो स्ट्राईकचा खेळाडू जो आहे ना गिरीश पाटील वाट पाहतोय की कधी स्ट्राईक मिळेल. मात्र सुरुवात अगदी चांगली केली आहे फलंदाज राकेशने. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून लीग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जात आहे. थोडंसं दबाव गोलंदाजावर आलाय. त्या तुम्ही पहिल्या मॅच मध्ये पूर्ण 8 षटक तुम्ही ऐकलं. योग याचे चांगलं समालोचन केलं पहिल्या मॅच मध्ये. नक्कीच त्यांचे कमेंट्स तुम्हाला मध्ये मध्ये ऐकायला मिळतील या मॅच मध्ये देखील. लक्ष्मण भोईर थोडासा दबाव मध्ये आलाय. दबाव न घेता चांगली गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म होतं विकेटने. हा चेंडू चांगला आहे. फोर्सिंग स्ट्रोक होता. चेंडू गलीमध्ये. टीमचे कॅप्टन राकेश एक धाव सिंगल कंप्लीट. सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या धावपलकावर 13 धावा 13. कोणत्या प्रकारचा विकेट नाही. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. आणि असं म्हटलं जातं की घराचा जेव्हा पाया व्यवस्थितरित्या बांधला जाईल ना तर त्याच्यावर भिंती ज्या आहेत रचण्याचं काम नक्कीच आपण चांगला करत असतो. आता इथे पाया भरणी चांगली झाली आहे. येणारा कलस कोणत्या प्रकारे चढवला जाईल पाहणं गरजेचं असेल. बॅटची एज आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव कंप्लीट. षटक इथे आपण पाहतोय कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 13 धावा धावपलकावर.
14 झाल्या 14. 14 धावा धावफलकावर पहिल्या षटकाची समाप्ती. अगदी चांगली सुरुवात. एक छोटासा ब्रेक. गणेश पाटील आपण नक्कीच या स्वागत आणि सन्मानाचं आपण नक्कीच पुढचं काम करायचं आहे, कारण की उपस्थित वैभवजी गोराटकर उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय वैभव गोराटकर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. KPL पाहण्याकरिता काटे प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा पाहण्याकरिता उपस्थित वैभव गोराटकर यांचं स्वागत आणि सन्मान गणेश करत आहेत. त्यानंतर सन्माननीय चेतन घरत, त्यांचा संघ मागचा पहिला सामना जिंकलाय आणि नक्कीच आता एन्जॉय करताना त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते पुढील स्वागत आणि सन्मान चेतन दादा उपस्थित आहेत, त्यांचं आपण करायचं. डॅसिंग पर्सनॅलिटी प्रिन्स ऑफ काटई चेतनजी घरत यांचं स्वागत आणि सन्मान. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, चेंडूला गॅप भरपूर मोठा आहे, क्षेत्ररक्षण भरपूर दूर आहे, येतोय KPL चौकार. अशा प्रकारचे संगीत ऐकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला नाचावं असं वाटतं आणि ब्रॉसबँडची धून आता डीजेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळते, कारण सुपर संडे फायनलचा दिवस आहे, आनंदाचा दिवस या काटईकरांसाठी. आज चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळलाय, शतरक्षक आहे, पॉइंटचा शतरक्षक चेंडूपर्यंत गेलाय, एक धाव. बॅटिंग करते मी टीम. आज मित्रांनो खऱ्या अर्थाने भरपूर आमचे क्रिकेट रसिक पहिल्या चेंडूपासून अगदी ते उपस्थित झालेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किंग ऑफ लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून देखील युट्यूबवरून देखील भरपूर प्रेक्षक जे आहेत तिथे जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता गोलंदाज पूर्ण तयारी करत आहे. प्रज्वल पाटील आलाय. प्रज्वलने गाजवली या स्पर्धा, चांगला क्रिकेट खेळलाय प्रज्वल. पाहूया आता कोणत्या प्रकारची गोलंदाजी, अटॅक गोलंदाजी कोणत्या प्रकारची केली जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू अगदी बॅटवर घेतलाय, वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. वन बाउंड सीमा पार, येतोय KPL चौकार. डीजे मॅन थोडंसं आमचं बिझी आहे, कारण की नक्कीच डीजे वाजेल, कारण की प्रवीण देखील थोडंसं नाश्ता करतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या 27 धावा 27. चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सुरू आहे सध्या मैदानामध्ये. आपण पाहतोय फलंदाज गिरीश पाटील आणि लाला याच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय प्रज्वल पाटील. हा चेंडू चुकीचा आहे, हा चेंडू चुकीचा आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेर. शानू कुरुशी सर वळतात आमच्याकडे. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 28 धावा 28. कुठेतरी धावांवर कंट्रोल करावा लागेल, धावा थांबवाव्या लागतील. 40च्या आतमध्ये तुम्हाला थांबवावा लागेल. प्रज्वल ऑन साइडला धमाका, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय मॅक्सिमम 6. सुरुवात इथे पाहायला मिळते. प्रज्वलचं इथे वेलकम केलाय फलंदाजाने. अटॅक करताना फलंदाज आपण पाहतोय गिरीश पाटील ऑन फायर नाव. मित्रांनो सुट्टी आहे. शाळेतील मित्रांबद्दल एक नक्कीच सांगेल, प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या वेगळ्या झाल्यात, पण आजही आठवणी तशाच आहेत. मित्रांनो जेव्हा शाळेतले मित्र एकत्र फिरायचे तेव्हा नक्कीच आपण शाळेत जाताना सर्व संगतीला जायचो. आज जरी वाटा वेगळ्या झालेल्या आहेत, मात्र आठवणी तशाच आहेत शाळेतील. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, एन्जॉय करतोय आपण काटई प्रीमियर लीग. खराब चेंडू समोर, स्टँड अँड डिलिव्हर, मॅक्सिमम 6 बाय गिरीश पाटील. सॉलिड तगडा स्ट्रोक. ते धावा धावफलकावर झपाट्याने वरते 40 धावा. हॅट्रिक वर आलाय. षटकारांची हॅट्रिक पटकवेल का पाहूया फलंदाज गिरीश. ज्या प्रकारे गिरीशचं मूड दिसतोय ना, 60+ धावा बनतील, ज्या प्रकारचं आक्रमण सुरू केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रज्वल पाटील.
कडक स्ट्रोक खेळायचा होता. एज अँड गॉन. विकेटची आवश्यकता देखील होती. विकेट मिळालाय. फलंदाज बॅक टू डग आउट गिरीश पाटील. नेक्स्ट मॅच एच एंटरप्राइजेस. क्या बात आहे. गणेश पाटील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला टील 11 निखिल पाटील. निखिल पाटील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे आणि पुढील टॉस नक्कीच आमचे मित्र युग कव्हर करतील. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये मयूर आलाय. मयूर घरातला स्ट्राईक मिळते. प्रज्वल पाटीलने अगदी कमबॅक केलाय तर म्हणूया आपण. भरपूर धावा खर्च झाल्या. नवीन वर्ष आहे ना तर या धावा खर्च होतीलच. नक्कीच खर्च झाल्यानंतर चर्चा होणं गरजेचं देखील आहे. प्रज्वल पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. ओ ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटवर आला नाही व्यवस्थितरित्या. एस्टनच्या वरतून चेंडू गेला. टॉस चेंडूची समाप्ती. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण सज्जू राहायचे पुढच्या सामन्याकरिता. आज एक से बढ़कर एक खेळाडू आज सर्वच घरून आज रविवार आहे ना आज किंवा बोंबील मांदेली सुकट जे काही मिळालं असेल भाकरी सोबत नक्कीच खाऊन आले असतील. आगरी संस्कृती आपले. गोलंदाज प्रज्वल पाटील. ओ खराब चेंडू ऑन साइडला खेळलाय. शतरक्षक आहे. झाली आहे चुकी. झेल ड्रॉप केलाय. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. अगदी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात फलंदाज मयूरने. डोकेदुखी फार पाहायला मिळाली. इतर अगोदरच प्रज्वल पाटीलने संघाचं डोकं दुखावलं. फिल्डराने देखील चांगल्या कॅचेस सोडल्या आणि धावा देखील लुटमार केली प्रज्वल पाटीलच्या अगेन्स्ट टीम लीट गजानन स्पोर्ट्स संघाने. धावसंख्या धावपलकावर 42. 42 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. बाबेश खुश असेल कारण की 2 सामने लॉस आहेत. ही संधी आली आहे. सामना जिंकू शकता पण धावा चांगल्या आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. वेल अगदी कमी आहे. 3 मिनिटं राहिलेली आहे शेवटच्या षटकाकरिता. ओमकार भोईर गोलंदाज शेवटच्या षटकासाठी. फलंदाज इथून लाला खेलपट्टीवर असेल. लाला किस तरह की बल्लेबाजी करेंगे. लाला को अच्छी इनिंग पेश करनी होगी अपने टीम के लिए. गोलंदाज सज्ज होत आहे ओमकार. ओमकार कडून फार अपेक्षा आहेत. कमीत कमी धावून रोखणं गरजेचं आहे या षटकामध्ये. शेवटचे 3 मिनिटं आहेत. देख लाला शरीफ मेरा खानदान था लेकिन उस खानदान में मैं शरीफ नहीं हूं. लाला एकच सांगेल. पाहूया लाला कोणता अटॅक करतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. ओमकार भोईर राईट आर्म ओ द विकेट. 2 मिनिटं 40 सेकंड बाकी आहे. षटक कंप्लीट करायचं आपण. बिग हिट करायचं होतं. ऑफ स्टंपचा हा चेंडू आहे. डॉट चेंडूने इथे सुरुवात केली आहे ओमकार भोईरनं. अगदी चांगली लेंथ लाईन मिळाली आहे. लाला तगडा स्ट्रोक खेळू शकतो मात्र सध्या तरी स्ट्रगल करताना तुम्हाला पाहायला मिळतं खेळपट्टीवर. 2 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत बॅटने आली आहे. राईट अप ओ द विकेट. ओमकार भोईर समोर. लाला तगडा फलंदाज आहे खेळण्यासाठी. ऑन साइडला खेळलाय चेंडू. फक्त बघत राहील. बंदुकीच्या गोलीच्या प्रमाणे हा चेंडू सीमा पार येतोय. फ्लॅट 6. डीजे प्रवीणचं आता आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता तुम्हाला संगीत चांगले ऐकायला मिळतील कारण की ऑपरेटर जेव्हा वेळेवर पोहोचतो ना तेव्हा संगीत चांगले होतात. धावसंख्या वेगाने झपाट्याने वाढते ती म्हणजे 48 धावा. 48 रन. अटॅक केला जात आहे. आज वेळेवर पोहोचलाय भावेश आणि विचार केलाय की इथून आता आपल्याला जिंकायचंच आहे. ओमकारचा समाचार घेतला आता फलंदाज लालाने. अजून एक कडक खेळायचं होतं. मिस टाइम आहे. शतरक्षक पहा दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूला झेल करतोय आणि इथे लाला ढगाळ मध्ये परतलाय. विकेट.
सन्माननीय बालाराम मांगस साहेब यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच आपण पाहतो त्यांच्या सोबत शैलेशजी शिंगोले साहेब देखील उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. धाव संख्या धावफलकावर 48 धावा. पंचायत समिती सदस्य सन्माननीय शैलेशजी साहेबांचं आगमन झालेलं आहे. गोलंदाज ओमकार कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये न्यू बॅटर संदीप, सुरेश भोईर आणि लक्ष्मण भोईर यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. आज ऑफ स्टिकच्या बॅटची एज अँड गॉन. अजून एक धक्का. ट्रिक जर कंप्लीट केली ना ओमकार भोईरने तर रोख रक्कम 500 रुपये मनोज भोईर दादांच्या माध्यमातून आहेतच. मात्र इथून धावा थांबवल्या जातील कारण धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजेच 48 धावा. आणि बॅक टू बॅक दुसरा झटका येथे ओमकार भोईरने दिलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. प्रशांत आलाय मैदानामध्ये. परशा, जसं सैराट मूवीज फेमस झालं होतं, परशा आणि अर्चीची कहाणी जशी फेमस झाली होती, आता हा परशा जो आहे फेमस होईल का? हॅट्रिक वर आहे गोलंदाज ओमकार भोईर. राईट आर्म ओ द विकेटने हॅट्रिक चेंडू होता. नॅचरल बाउन्सर चेंडू पाहतोय आपण. हॅट्रिक हुकली आहे मात्र हॅट्रिक प्रमाणेच हा चेंडू टाकलाय ओमकारने कारण की चेंडू जातोय डॉट. गोलंदाज चांगली कामगिरी करताना शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये हाणामारीचा षटक नेहमी म्हटलं जात आहे. 2 चेंडू डॉट, 2 विकेट, 1 षटकार आलाय. शेवटचा चेंडू आहे. षटकार की चौकार मोठा फटका पाहायला मिळेल का? 50+ धावा होतील का? 48 झालेले आहेत धावफलकावर. राईट आर्म ओ द विकेट. VIP डायझेन कडून गोलंदाज ओमकार भोईर. परशाचा हा स्ट्रोक दम नाहीये, दमखम नाही या स्ट्रोक मध्ये, फक्त एक आलाय. दुसरा धाव मिळेल अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण असेल तर 2 धावा काय 3 देखील मिळतील. तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा 50 झाल्या. 51 धावांचं आव्हान आहे. एक छोटासा ब्रेक. त्या ब्रेकमध्ये आपण युग याच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असणार आहोत आपण कारण की पुढील दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचे लगेचच टॉस बॉक्स मध्ये. शैलेशजी शिंगोले साहेब आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सोबतच आपण पाहतोय बालाजी मांगस साहेब आपण देखील जायचं आहे. आणि विजयजी गोराटकर दादांना विनंती आहे की आपण तिन्ही मान्यवराने जायचं आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस आपण करायचे कारण की एका बाजूला एजी एंटरप्राइजेस आणि टिल्या 11 क्या बात आहे गणेश पाटील समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला टिल्या अर्थातच निखिल पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदेश दादा. तर आमचे दोन्ही पाहुणे आम्हाला जोडलेत. विनंती असेल आपण देखील मध्ये यायचं आहे. दोघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आपल्याला. तर एका बाजूला आपण पाहू शकता की राकेश पाटील आहे आणि दुसऱ्या बाजूला भावेश पाटील आहे. एका बाजूला पाहू शकता टिल्या 11 आहे, दुसऱ्या बाजूला एजी एंटरप्राइजेस आहे. टॉस केला जाईल. दादा तुम्ही पण इथे यायचं आहे. हे आमचे पाहुणे आम्हाला जोडलेले आहेत. तर टॉस केला जाईल. कोण कोण टॉस उडवा. तर टॉस केला जाईल. टॉस कोण बोलेल? टिल्या 11चे टिल्या. चला टॉस करायचा आहे. भावेश पाटील असा कॉल आहे आणि भावेश पाटील आलेला आहे. पाहुण्यांना विनंती करतो आपण आपली जागा पकडायची. टिल्या 11 आपण संघनायक देखील आहेत. आपण टॉस जिंकलेला आहे. क्रिकेटमध्ये टॉस फार महत्त्वाचा असतो. टॉस जिंकलेला आहे. निर्णायक असेल फिल्डिंग. समोर देखील एक चांगला संघ आहे. गणेश सारखा एक धडाकेबाज फलंदाज आणि गोलंदाज त्याच्यामध्ये आहे. फिल्डिंग करताना गोलंदाजी करताना असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं विश्वास असेल आणि किती धावापर्यंत रोखण्याचं काम ते करतील. 40 पर्यंत. थँक्यू सो मच. विजयासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. गणेश सर्वप्रथम तू टॉस हारलेला आहे. तुला फलंदाजी गरज आहे. तुझ्या मनासारखं झालंय की मनाच्या विरोधात झालंय? नाही, मी बॅटिंग घेतली असते. म्हणजे जवळजवळ तुझ्या मनासारखं चाललंय. आणि जेव्हा जेव्हा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतात तेव्हा मात्र आपण खेळताना मात्र एकदम स्ट्रिक खेळत असतो. मात्र आता फलंदाजी करताना तो समोर देखील टिल्या 11 आहे. कोणते फलंदाज जास्त विश्वास असेल आणि किती धावा मारण्याचं काम तुझा संघ करेल?
समोरची टीम पण चांगली आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे, जास्तीत जास्त रन मारू आम्ही. थँक्यू सो मच. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? या स्पर्धेबद्दल जेवढा बोला तेवढा कमी आहे, खूप चांगली केली ऑर्गनाईज. थँक्यू सो मच. विजयासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकलेला आहे टीला 11 संघाला आणि आमंत्रित केलेलं आहे HG इंटरव्ह्यू संघाला फलंदाजी करण्याकरता ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच युग. आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. लक्ष जो आहे 51 धावांचं आहे. बॅटर्स मैदानामध्ये पाडून द्यायचं. राकेश, सलामीची जोडी अजूनही आली नाहीये मैदानामध्ये. भावेशने एकच सांगितलं असेल की लगता है उतरना पडेगा महफिल में दोबारा, लोग हलके में लेने लगे हैं. कारण की भावेश पहिला 2 सामने गमवला गेलाय. आता तिसऱ्या सामन्याला अगदी जिंकण्याची तयारी करावी लागेल त्याला, कारण की समोरचा संघ देखील खूप चांगला बॅलन्स संघ आहे. षटकार चौकारच्या हॅट्रिकसाठी नक्कीच 500 रुपयाचा रोख रक्कम आहे. तुमचेच लाडकेच संघ मालक मनोजदादा भुईर यांच्या माध्यमातून 51 धावा बनवायच्यात आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. भूषण पाटील आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय हर्षद. मॅच सुरू करायची आपण. मॅच आपण सुरुवात करत आहोत. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. अगदी बिल्कुल तैयारी हो चुकी है. 51 रन बनाने हैं 4 ओवर में. दोनों ओपनर्स आ चुके, भूषण और हर्षद, और गेंदबाज बिल्कुल तैयार राकेश. पहली गेंद लेकर ठीक वीआईपी डाइज एन से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार. हर मुकाबला 4 ओवर का है. आज सुपर संडे फाइनल का दिन है इस टूर्नामेंट का. पहली गेंद और पहली सफलता. भूषण डगआउट में लौटते हुए पहला झटका लगता हुआ टीम दीपक दादा प्रतिष्ठान टीम को पहला झटका लगता हुआ. तत्पूर्वी थोडासा आपण कॉमेंट्री बॉक्सला आराम देऊया. तर व्यासपीठावर विराजमान आपण पाहू शकता वैभव गोराटकर साहेब इथं, शैलेश शिंगोळे साहेब इथे उपस्थित आहेत. ना मनोज भोईरांना विनंती करतो आपण शैलेश शिंगोळे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. मनोजजी भोईर यांचा संघ आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या हस्ते आपण शैलेश दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. थैंक यू सो मच योग. पहली गेंद पर पहली सफलता राकेश गेंदबाज के तौर पर. भूषण का विकेट मिला. यहाँ पर नए बल्लेबाज लक्ष्मण भुईर नंबर 3 पर खेलने आए मैदान में. अगली गेंद अच्छी गेंद, एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खेल दिया गेंद को. फील्डर गेंद के पीछे 1 रन पूरा किया. दूसरा रन आसानी के साथ पूरा करते हुए बल्लेबाज. अब मैं कहूंगा कि शुरुआत अच्छी की है बल्लेबाज लक्ष्मण ने. 2 रन से अपनी टीम का खाता खोलते हुए 51 रन बनाने हैं 24 गेंदों में. शुरुआत अच्छी की गेंदबाज राकेश ने. अगली गेंद इस ओवर की खेलने के लिए बिल्कुल तैयार बल्लेबाज लक्ष्मण भोईर. पटकी भी गेंद ऑन साइड में खेल दिया गेंद को. मिड विकेट क्षेत्र में फील्डर है, काफी दूर है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर सरकती हुई आता हुआ केपीएल चौकार. निकलता हुआ बल्लेबाज लक्ष्मण भोईर के. काफी अच्छी शुरुआत मिली यहाँ पर लक्ष्मण भोईर और टीम को. स्कोर 6 रन. हर चौकार और सिक्सर के हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम है मनोज भोईर टीम के ओनर की ओर से. अगली गेंद लेकर राकेश राउंड विकेट से फिर से एक बार अच्छा स्ट्रोक है. फील्डर काफी दूर है. भावेश भी जा रहे गेंद के पीछे, लेकिन मिड विकेट क्षेत्र से फील्डर गेंद के ऊपर और साथ ही साथ 2 रन भी कंप्लीट किया. अब तीसरा रन लेना चाहते हैं वहां पर लक्ष्मण भोईर.
मना कर रहे बल्लेबाज हर्षद। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल जारी है। पावर प्ले का P1 का ये ओवर चलता हुआ। काफी दर्शक काफी मेहमान जुड़ चुके KPL में, सभी का हार्दिक स्वागत है। इस टूर्नामेंट के फोकसमैन भावेश पाटिल की ओर से सभी का हार्दिक स्वागत। पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के करीब गेंद थी, सिटी विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद। अच्छी गेंदबाजी करते हुए अब राकेश। पावर प्ले ओवर में काफी खामोश रखा बल्लेबाजों का, एक चौकार जरूर मिला, लेकिन रन यहां से ज्यादा रन बनाने हैं तो फिर पहले ही ओवर में आपको 15 रन बनाने जरूरी रहते हैं। अब 5 गेंदों का खेल खत्म हुआ है, 8 रन बने, लंबा हिट जरूरी है। आखिरी गेंद इस ओवर की, गेंदबाज राकेश, सामने होंगे बल्लेबाज लक्ष्मण बोईर। फिर से एक बार बढ़िया गेंद, डॉट गेंद। ओवर की समाप्ति होती हुई पहला ओवर समाप्त होता हुआ यहाँ पर रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर पहिल्या षटकाची समाप्ती 8 धावा धावफलकावर। सभी का हार्दिक स्वागत। फिर से एक बार सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। जरीमारी काटई स्पोर्ट संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय काटई प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा। उपस्थित या मुख्य व्यासपीठावर गावाचे आणबाण शान असलेले सर्व आमचे तमाम प्रमुख पाहुणे सर्व मॅचचा आनंद घेताना सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। असं कोणताच गाव नाही जिथे काटई गावाचं नाव नाही। आज नक्कीच खऱ्या अर्थाने 7 समुद्र पार ही स्पर्धा पाहिली जात आहे। काल शिमलावरून माझा मित्र देखील या मॅचला एन्जॉय करत होता। रात्री त्याचा मेसेज मी बघितला व्हॉट्सअपवर। सॉरी मित्र, आजही तू बघ, कारण की ही स्पर्धा चांगली आहे, कारण की ते एक से एक बढ़कर सामने होत आहेत। तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत 3 षटकांकरिता। 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत आणि अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करत नाही, आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला एक खेळाडू 30 स्क्वेअरमध्ये घ्यावा लागेल। फिल्डिंग पोझिशन पहा, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, कव्हरवर क्षेत्ररक्षक 22 आहे, मिड ऑफ वर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक लॉंग अप आणि लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळते, जिथे स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। षटकाला सुरुवात करताना दिनेश घाटाल लॉन्ग रनअप ने राइट आर्म ओ द विकेट समोर स्ट्रॉंग फलंदाज हर्षद। हा चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे, एक धाव तर आली आहे, दुसरा धाव सरळ इथे पूर्ण करताना हर्षद। तिसरा धाव मिळणार नाहीये, इथून परतावा लागेल। दोघांनी स्ट्राइक सोडले असेल तरच आउट मिळेल। रमेश सर, दोनों ने स्ट्राइक छोड़ी है तो फिर आउट होगा, तो फिर बल्लेबाज फिर से एक बार जगह पे आएंगे। लक्ष्मण बोईर पुन्हा एकदा आपल्या जागेवर येतील। या दरम्यान शुभ आगमन झाले सुभाषजी। 2 धावा मिळाले या चेंडूवर। विकेट नक्की कोणता फलंदाज? हर्षद थांबायचं आहे मैदानामध्ये। राकेश थांबायचं, आपण थांबायचं। पंच निर्णय घेतील। हर्षद जागेवर थांबायचं आपण। गणेश तू पण बाहेर आहे, गणेश तू पण बाहेर आहे, मॅच चालू आहे, काही हरकत नाहीये, स्पर्धा आपली आहे, आपले सर्व खेळाडू आहेत, आपल्याच गावातील आहेत, वाद निर्माण होणार नाहीये। यस, स्ट्राइक सोडली होती तर लक्ष्मण बोईर आउट झालाय। 2 धावा मिळाल्या, तिसऱ्या धावेकरिता आउट झाल्या लक्ष्मण बोईर। 2 धावा मिळतील। सुभाषजी पाटील साहेबांचं सामाजिक कार्यकर्ते देखील, त्यांना देखील विनंती असते पण व्यासपीठाची शोभा वाढवण्याकरता व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। धाव संख्या 10 धावफलकावर आपण पाहतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील याचा क्रिकेट सर्वांनाच माहिती आहे। एकदा हा खेळाडू खेळपट्टीवर टिकला ना तर हा मॅच संपून जाईल। नक्की संदेश दादा, मी तर एकच सांगेन, जेव्हा काटे गावातलं क्रिकेटचं पुस्तक उघडलं जाईल आपल्याला पहिला नाव राकेशचं वाचायला मिळेल ना। कधी राकेश असो किंवा संदीप पाटील असो, लेजंड क्रिकेटर आहेत हे, आणि भरपूर असे खेळाडू आहेत जे व्यवसाय क्रिकेट देखील खेळलेले आहेत। केतन घरत सध्याच्या घडीला खेळताना चॅलेंज पॉइंट 140 एक बॉम्बसर टाकले असं पंच दाखवताना दिनेश घाटाल गोलंदाजी करतोय। हर्षद मैदानामध्ये नक्की चर्चा करताना पंचांसोबत। नो आर्ग्युमेंट्स प्लीज, वेल फार महत्वाचं आहे। सुभाष पाटील यांनी देखील आता पारितोषिक लावला हॅट्रिक साठी, विकेटच्या हॅट्रिक साठी।
सुवर्ण संधी आहे दिनेश घाटलसाठी. टीमचे ओनर मनोज भुईर देखील यांचे 500 रुपये असतील. ओ हा चेंडू ऑफस्टमर आहे. जोरदार अपील केली जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती आहे. आता मी इथून एकच म्हणेल हर्षदला की जितके स्ट्राईक तुला राकेशला देता येईल तेवढी तुला द्यायची आहे. कारण की अगोदर आपण बघितलं तर हर्षद डॉट झालाय. चेंडू 10 धावा धावपलकावर लागल्यात. इथून अजून 41 धावा बनवायचे आहेत. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडूमध्ये 41 धावा बनवू शकतात. तुमच्यामध्ये ताकद असणं गरजेचे आहे. तुमची क्षमता वाढवणं गरजेचे आहे. गोलंदाज दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षद खेळण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू देखील डॉट आहे. डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता असं म्हटलं जाते ना फलंदाज हर्षद म्हणू शकतो की या मोठ्या स्ट्रोकवर माझं आता लक्ष असेल कारण की इथून चौकार षटकार आला नाही ते दबाव वाढू शकतं. या स्पर्धेचे सन्मान चिन्ह देखील पोचले गेलेले आहे. सन्माननीय राकेश पाटील यांच्या माध्यमातून कैलासवासी श्रीराम सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ ते सन्मान चिन्ह आहेत. श्रीमंत योगी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्या सन्मान चिन्हावर आणि हा चेंडू पाठवलाय सीमा पार. येतोय केपीएल षटकार. असं म्हटलं जाते की राकेश नो स्ट्राईकला आहे. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. तो विश्वास नक्कीच खऱ्या अर्थाने ते कमवला गेलाय. फलंदाज हर्षदेच्या माध्यमातून स्ट्रगल नंतर एक मोठा संघर्ष आणि संघर्षामध्ये आलेला हा षटकार दिनेशच्या अगेन्स्ट. दिनेश अजून एक ठोकायचं होतं मात्र गॅप भरपूर मोठा आहे. फिल्डर 1-2 चेंडू मागे. शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक पोहोचलाय मात्र 2 धावा इथं हर्षद कंप्लीट करताय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता राकेशचा. 2 धावा मिळाल्या. षटकारानंतर 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. 18 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ऑन साइडला खेळायचं होतं. डॉट चेंडू. षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा धावपलकावर 18 धावा. इथून 33 धावांची अजूनही आवश्यकता. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 गेंदे 33 रन. काहीही होऊ शकतं. वेल इथे समाप्त झाली. 11 स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल. पाणी जर मैदानामध्ये हवं असेल तर 2 मिनिटाकरिता पाणी मैदानामध्ये येऊ द्या कारण की यानंतर तुम्ही पाणी मैदानामध्ये घेऊ शकणार नाहीये कारण की वेल तुम्हाला दिला गेलाय. तोपर्यंत ऐकूया आमच्या काटेचा डीजे. वेल समाप्त झाले. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल आता समाप्त झाला इथून आणि ट्रॉली सध्या हळूहळू मैदानाच्या बाहेर जाताना. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू सो मच व्यासपीठा विराजमान बाला मंगा त्याचा आपण शुभ सन्मान करूया आणि आम्ही विनंती करतो रामजी पाटील साहेबांना की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. हे पाहू शकता आपण व्यासपीठा विराजमान आमचे काही पाहुणे मंडळी त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आज खऱ्या अर्थाने मोठी उपस्थिती या स्पर्धेला लागणार आहे. सन्माननीय सुमित दादा पाटील मनपाचे नगरसेवक आणि नक्कीच सर्वांचे प्रेरणादायक. तसेच असा कोणताच गाव नाही जिथे सुजित तात्याचं नाव नाही. सुजित तात्यांचं देखील आगमन होईल या स्पर्धेमध्ये आणि खोनी ग्रामपंचायतचे विद्यमान लाडके सरपंच BC4 फॉर्मेटचे माजी चेअरमॅन अल्ताफ बाली सरांचं देखील आगमन होईल थोड्या वेळात. आणि सन्माननीय महेशजी चौगले साहेब दमदार आमदार
या दरम्यान शिवा मंगात यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी विनंती करतो रामजी पाटील साहेबांना की आपण शुभ सन्मान करायचं आहे. बॅक टू क्रिकेट. या चेंडू काय घडले नक्कीच तुम्हाला पाहायला 2 धाबा मिळालेले आहेत. राकेश आहे जोपर्यंत खेळपट्टी तोपर्यंत हा सामना नक्कीच राकेशच्या पक्षामध्ये असेल. धावा बलगावर झालेल्या आहेत 20 धावा 20. इथून अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडू मध्ये. मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. अब 11 गेंदे 31 रन. राकेशला थांबावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागेल खेळपट्टीवर. गिरीश आयकॉन आहे तर समोर देखील राकेश पाटील आयकॉन आहे संघामध्ये. मोठी बोली लागली या दोन्ही खेळाडूंसाठी. ऑन साइडला खेळलाय. गॅप भरपूर मोठा आहे. फक्त पाहत राहावं लागेल कारण की हा चेंडू निघून जातोय सीमा पार. येतोय चौकार. च्या माध्यमातून तसेच व्यासपीठचा विराजमान विरेज गोराटकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. तर आपण, गोलंदाज. विनंती करतो रामदादा की आपण देखील त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. गिरीश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलाय. पुन्हा आता शतरक्षक परशा आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. फिल्डिंग चांगली आहे. चांगला थ्रो येतोय. थोडासा दबाव इथे नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघ देखील आहे. धाव संख्या धाव फलकावर 25 धावा अजून इथे विजयाकरिता आमचे एक्सपर्ट स्कोर सांगत आहे 26 धावांची आवश्यकता आहे. येणारे 9 चेंडू बाकी आहेत. फार महत्वाचे 3 चेंडू आहेत राकेश पाटील अँड कंपनीला. गोलंदाजी करताना गिरीश चांगली कामगिरी कमबॅक इथे पाहायला मिळतो गिरीशचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉंग रनअपने गोलंदाज गिरीश. समोर आहे हर्षद खेळण्यासाठी. ओ हा चेंडू डॉट. स्विंग अँड मिस. आता इथून राकेश काहीच करू शकणार नाहीये कारण की राकेश थोडस निराशा नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये. कारण की स्ट्राईक फार उशिरानंतर मिळाली होती हर्षदला. एखादा मोठा फटक्याची आवश्यकता होती टीमला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. एक मोठा स्ट्रोक मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज. चेंडू देखील चांगला आहे. अजून एक डॉट चेंडू. मला का संघाच्या ओनरने घेतला टीम मध्ये गिरीश दाखवत असताना. गिरीशची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी आवडली असेल होत्या टाळ्या गिरीशसाठी. चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी महत्वाच्या मॅच मध्ये. 7 चेंडू 26 धावा. हा षटकार येणं गरजेचं आहे. आला नाही तर दबाव. टीम अडचणीमध्ये आलाय. अडचण दूर करावी लागेल हर्षदला. गोलंदाज सज्ज गिरीश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने हर्षद खेळण्यासाठी सज्ज समोर. अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील झालाय. 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. सहा चेंडूंचा खेळ इथे राहिलेला आहे. धावांची जी आवश्यकता आहे 22. तर आपण एक स्वागत आणि सन्मान आपण घेणार आहोत. युग आपण स्वागत सन्मान कव्हर करायचंय. याच दरम्यान विजयजी गोराडकर साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांना देखील आपण शुभ सन्मानित करूया. मी राम पाटील साहेबांना विनंती करतो आपण विजयदादांचा शुभ सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान देखील फार महत्वाचं आहे युग. कारण की अतिथी देवो भव. आपण ज्यांना निमंत्रित केलं ना ते आता येणं सुरू झालंय. कारण की आज फायनलचा दिवस आहे. डेफिनेटली कारण आपली परंपरा देखील आहे आणि ती आपण आज फॉलो करताना. चला फिल्डिंगची व्यूहरचना लावायची आहे. प्रेक्षक वर्ग तैयार रहेगा. अपन जो पब्लिक है क्रिकेट के दर्दी है यहाँ पर गर्दी है उनके लिए एक सुनहरा मौका है. आईवा कैच के लिए 200 रुपए का इनाम है अजय मात्रे और अल्पेश भोईर की ओर से. प्रेक्षक वर्गाला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरिता सुरेश भोई साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी राम पाटील साहेबांना विनंती करतो त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे.
बाबू, क्या बाबू चलेंगे अपने टीम के लिए? इथून एकच मी राकेशला सांगेल, जितना डरोगे लोग उतना ही डराएंगे, हिम्मत करेंगे तो बड़े बड़े सर झुकाएंगे. ही वेळ आली आहे आता राकेशची. ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा केपीएल षटकार राकेशच्या बॅट मधून येतोय. इथून राकेश एकच सांगत असेल की व्यसन जर करायचं असेल तर क्रिकेटचा करा, रोग झाला तर यशाचा होईल. राकेश तुम्हाला दाखवत असताना की आज मी जरी माझी वय 40च्या घरामध्ये आली मात्र माझा क्रिकेट तोच आहे. बाबू गोलंदाज, अजून एक तगडा स्ट्रोक, चेंडू प्रेक्षक वर्गामध्ये आणि लँड होतं 6 षटकारांकरती. नक्कीच षटकार. दुसरा मॅक्सिमम धाव संख्या 41 धावा धावफलकावर. आता इथून 10 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडूमध्ये. सामना होता कुठे आणि आला कुठे समजवण्याकरिता परशा आलाय, गिरीश आलाय बाबूला. बाबू कोणाचं नाव आहे तर लहान मुलाचं, तर लहान मुलगा नाहीये. इथून कमबॅक करणं गरजेचं आहे बाबूला. बाबूला चांगली गोलंदाजी करून नक्कीच आपल्या संघाला विजय आणून द्यावा लागेल. राकेश ऑन फायर झालाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. राकेशच्या बॅट मधून अजून एक आला तो रोख रक्कम 500 रुपये मनोज भोईर दादांच्या माध्यमातून. सुरेश भोईर अजून 500 वाढलेले आहेत. क्या बात आहे, म्हणजे अजून एक षटकार 1000 रुपये इनाम. राकेश खेळण्यासाठी सज्ज आहे. स्विच इट मनपसंत फटका आहे त्याचा हा. लगा तो मटका ने तो झटका. इथून डॉट चेंडू. इथून आता मॅच रंगली आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे स्ट्रोक मॅच फिनिश करू शकतो, 1 चेंडू डॉट करू शकतो गोलंदाज, तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. नक्कीच संदेश दादा, मी एकच गोष्ट सांगेन की सरळ बॅटने जर चांगले फटके येत असतील तर या फटक्याची गरज काय होती, हा प्रश्न मात्र विचारला जाईल. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला युग आपण. गोलंदाज ओ अजून एक आता ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट. कहाणी मेटवीस येणार आहे. 3 चेंडू 9 धावा. इथून आता दबाव दोन्ही संघांवर वाढला गेला. 50-50 बॅलन्स मॅच चालली आहे सध्या मैदानामध्ये. राकेश कधी हवी होते तर गोलंदाज बाबू हवी होते. सध्या बाबूने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 13. 3 चेंडू मध्ये राईट आर्म ओ द विकेट. समोर राकेश नावाचा वादल आणि साईडला खेळ. हा चेंडू फक्त प्रयत्न, चेंडू सीमा पार. येतोय केपीएल षटकार. ₹500 पारितोषिक लागू झालेला आहे. अजून एक 500. क्या बात आहे, अजून एक आला तर 500. आता इथून 3 धावांची आवश्यकता आहे 2 चेंडू मध्ये. सामना आहे, अजून सामना समाप्त झालेला नाहीये. क्या बात आहे, राकेश पाटीलसाठी अजून एक संधी आहे. अजून एक षटकार आला तर ₹500 पारितोषिक आहे. ₹500 अगोदरच आलेले आहेत आपल्या अकाउंट मध्ये. सुरेश भोईर दादांच्या माध्यमातून ही रोख रक्कम लावली जाते. गोलंदाज बाबू राईट आर्म ऑफ द विकेट. मॅच फिनिश करण्यासारखा हा स्ट्रोक आहे, मात्र शतरक्षक फक्त दर्शक. चेंडू सीमा पार. राकेश पाटीलच्या अंदाजामध्ये हा मॅच इथे फिनिश.
खानदान था, लेकिन उस खानदान में मैं शरीफ नहीं हूं. राकेश ने मॅच फिनिश केली आहे आपल्या अंदाजामध्ये आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच राकेश पाटील. याचे ठोके वाढवणारा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला होता. वॉट बॅटिंग फॉर राकेश पाटील. अक्षरशः मी म्हणेन डोफे टेकायला भाग पडलं समोरच्या संघाला. काय फलंदाजी पाहायला मिळाली. म्हणून मी मगाशी म्हणालो होतो संदेश दादा की